गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पाकपुटा जात फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जी स्विफ्ट गाडी आहे, विनंती असेल ती थोडीशी बाजूला पार्क करा. स्विफ्ट गाडीचे मालक त्यांना विनंती आहे ती तुमची फोर व्हीलर थोडीशी बाजूला पार्क करा, ही विनंती. इथे राखलेला चेंडू, सुंदर असा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. भावेश या गोलंदाजाला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एनवर बॅटर कपिल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल राहिलाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. भावेशचा हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कमालीची गोलंदाजी. धावफलकावर धावसंख्या 1, षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये मार्गस्थ असताना. या अगोदरच्या सामन्यामध्ये टीम मडकेपाडाला पराभूत करत साजही टीम इथपर्यंत पोहोचली आहे. दुसऱ्या बाजूला संदीप 11 डेहनोलीला पराभूत करत इथपर्यंत पोहोचलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 2 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. भावेश गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर असा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 3. सर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. ओके, धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 3 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पहिला चेंडू अवांतर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल, सुंदर असा फटका, डीप मिड विकेटला चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. पंचांचा इशारा, चौकार. ज्या दिशेने बॉल गेला तिथे स्विफ्ट डिझायर ही गाडी आहे असेल त्या मालकांना ती गाडी थोडीशी बाजूला पार्क करा. डीजे 7 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर असा खेळ मैदानामध्ये आपण पाहिला. जास्त धावा आलेल्या नाहीयेत, विकेटही गेलेल्या नाहीयेत. समसमान दोन्ही संघांसाठी संधी या पहिल्या
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पांडुरंग गोलंदाजी मार्कवर तयार. आकाश साडे हा चेंडू परफेक्ट यॉर्कर जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, धावफलकावर धाव संख्या 7. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय पांडुरंग. स्ट्रायकर इनवर बॅटर आकाश. 7 धावा आहेत धावफलकावर. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल आकाशच्या पाठ मधून आकाशाला गगन भरारी घेणारा हा षटकार. षटकाराला षटकाराच्या मदतीने संघाचा धावसंख्या धावफलकावर 13 धावा. टीम साजई मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. भार्गव के आणि 11 साजई त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळत असताना टीम झापवाडी बॉल पाठवा ताबडतोब मैदानामध्ये. या स्पर्धेचा नियम आहे ज्या ज्या वेळेस बॉल हरवेल, ज्या वेळेस बॉल फुटेल त्या वेळेस नवीनच बॉल दिला जाईल. बॉल पाठवा ताबडतोब मैदानामध्ये. गोलंदाज तयार. पांडुरंग. पांडुरंगचा बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक एकदा बाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी घेतलेली आहे. रनआउट आहे की नाही यासाठी. नॉट आउट. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. टीम साजाई बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला झापवाडी संघ. जबरदस्त खेळ दोन्ही संघांचा आतापर्यंत राहिलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये खूप दूरवरचा विजय खेचून आणला टीम भार्गव 11 साजाई या टीमने. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल चेंडू हवेमध्ये तिथे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. हा पहिला धक्का टीम साजईला. दाखल होताना पाहायला मिळतील. जबरदस्त गोलंदाजी पांडुरंगची या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अचूकता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्रायकर इनवर राहुल. पहिल्याच मॅच मध्ये 6 चेंडू 20 लागत असताना लगातार बॅक टू बॅक 2 षटकार खेळणारा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. इथे टाकलेला चेंडू पेस तराट. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईडच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती
16 या धावसंख्येवर 16 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावा धावफलकावर. संभाजीनगर टीमचे खेळाडू उपस्थित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. यातील जिंकणारा संघ त्यांच्या बरोबर खेळेल. सुंदर असा फटका राहुलच्या पॅट मधून चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज राहुल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. या संघाचे कॅप्टन पुरस्कर्ते लहुजी गायकर मैदानामध्ये दाखल होतात. सुंदर गोलंदाजी पांडुरंगची आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 16 धावा आहेत, 2 फलंदाज बाद आहे. टीम साजई मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना लहू गायकर या खेळाडूचा रोल महत्वाचा राहील. कशा प्रकारे इनिंग बिल्ड केली जाते ते आपल्याला पाहायचं. यातून जिंकणारा संघ श्री छत्रपती संभाजीनगर या टीम बरोबर मॅच खेळताना पाहायला मिळेल. सेमी फायनल पहिली स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024 हा दैदिप्यमान सोहळा. चौथ्या पर्वामध्ये क्रीडा स्पर्धा, दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन. सुंदर असा चेंडू लहू गायकर यांचाही फटका इथे फसलाय, तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. 18 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील. दोन षटक झालेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 18 धावा. 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. दत्तू आलेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते कपिल शेंडे. नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज आहेत लहू गायकर. वेळ वाचवणं गरजेचं राहील, कारण हा सामना झाल्यानंतर अजून एक आपल्याला सेमीफायनलचा सामना कव्हर करायचा. दत्तू तयार, गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल कपिल शेंडेच्या बॅटमधून फटका सुंदररित्या खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोचेल ती 20 या धावसंख्येवर. 2 बाद 20 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सुंदर असा बॉल फटका इथे फसलाय, कॉटन बोर्डची संधी आणि फलंदाज कपिल शेंडे बाद. दत्तू याला मिळते सफलता, फलंदाज माघारी.
आपल्याला पाहायला मिळतील ते प्रथमेश देसले. 3-20 4 षटकांची लढत आहे. क्वार्टर फायनलचा सामना. कमीत कमी 40-45 धावा इथे बनवाव्या लागतील टीम साजईला. प्रथम बॅटिंग करत असताना समोर संघ आपण पाहतोय झापवाडी. दर्जेदार खेळ या संघाचा राहिला. प्रथमेश ऑन स्ट्राईक. दत्तूचा बॉल. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज लहू गायकर बॅक टू द पेव्हिलियन. विकेट नंबर होतील ते नंदू. सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अचूक गोलंदाजाच्या माध्यमातून सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग. दत्तू प्रभावित करतात ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी राहिली. अचूकता त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धापलकावर धावसंख्येचा विचार केला तर 4-21 धावात अचूकता पाहायला मिळते दत्तूच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर तयार. फुलटॉस बॉल. बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक आणि प्रथमेश देसले बॅक टू द पेव्हिलियन. आपल्याला पाहायला मिळतील ते मोहित. सुंदर गोलंदाजी दत्तूची जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. दत्तूचा हा चेंडू. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. बाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 5-22 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं राहिलंय. आपल्या संघासाठी नक्कीच इथे 4 धावा सेव्ह केल्यात त्या क्षेत्ररक्षकाने. 2 धावा या बॉलवर येतील. संघ धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. संधी डीजे श्रावणीला.
धापलकावर 24 धावा, शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्क गोलंदाज छोट्या ज्या हातामध्ये बॉल आहे. पाहूया छोट्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहिजे. वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील, कारण 4:16 झालेले आहेत. अजून एक इनिंग, एक ओव्हर आणि तदनंतर अजून एक मॅच कव्हर करायचे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो तो मोहित. नॉन स्ट्रायकर एंडवर नंदू. गोलंदाजी मार्कवर छोट्या. पहिलाच बॉल छोट्याचा सुंदर राहिलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. नंदूच्यासाठी हा पहिला चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी छोट्याच्या माध्यमातून. इथे राखलेला बॉल, चेंडू हवेमध्ये. नोमॅन्सलँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथे मोहित होतील रन आउट. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील ते ओमकार. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6:25 धावा. जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते झापवाडी टीम कडून. छोट्या गोलंदाजी मार्कवर तयार होतील. सुंदर गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी छोट्याची. अजून एक चेंडू डॉट आला. अजून एक चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 6:25 धावा. ओमकार ऑन स्ट्राईक. सुंदर असा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर येतील. एक सिंगल. त्याच्या व्यतिरिक्त काय मिळणार नाही. या क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिले. ग्राउंड फिल्डिंग अतिशय सुंदर करत असताना टीम झापवाडी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला 6:26 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आहे 30+ स्कोर जाईल का, की तो पिचच्या आतमध्येच रोखला जातोय ते आपल्याला पाहायचं. 6:26. सुंदर असा फटका जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल आली. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर आणि फलंदाज बाद. इथे टाकलेला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा एक रन आउट होताना पाहायला मिळतोय. 8 बाद. धावफलकावर धावसंख्या 27 धावांचा टार्गेट. टीम झापवाडीला स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी आणि त्या 28 धावा बनवल्या जातील का की रोखल्या जातील ते ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा अमर राऊत सर यांच्याकडे. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर आपण रिपोर्टिंग करून ठेवायचे. ही मॅच जशी कंप्लीट होईल लगेचच आपला सामना सुरू केला जाईल. धन्यवाद.
सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला छोट्या आहेत, दुसऱ्या बाजूला सुरेश आहेत. 28 धावांचं लक्ष, 28 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू आहे. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा भेद घेणारा चेंडू. जरी 28 बनवायचे असतील, गोलंदाजी जी खूप मोठी क्षमता टीम बारगाव 11 साजाईकडे. दुसऱ्या बाजूला छोट्यासा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे राहतो ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. प्रथमेश इथे सुंदर असा फटका छोट्याच्या बाड मधून. चेंडू सीमा पार. अंपायर डिसिजन. 4 धावा. संजयजी दुर्गे जसे चौकार येतील तसा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आज आपल्याला पाहायला मिळतोय. आल्यापासून त्यांची कॉलर आज टाईट आहे. जबरदस्त खेळ संपूर्ण टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा धावपलकावर. इथे टाकलेला बॉल, तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावपलकावर 5 ऑन द बोर्ड. 2 मित्रांमध्ये सेमीफायनलची लढत होणार का तेही आपल्याला पाहायचं. धावपलकावर धावसंख्या 5. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश देसले, परंतु सहजासहजी सामना न सोडणारा संघ म्हणून बारगाव 11 साजाई या संघाकडे पाहिलं जात आहे. बघा त्या संघाची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रथमेश देसलेच्या माध्यमातून. धावपलकाचा उल्लेख केला. धावपलकावर धावसंख्या 5. सुंदर असा बॉल. तितकाच चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण कपिलचं राहिलाय. एकदा बाली. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर. टीम झापोडी 11 6 धावा धावपलकावर. 6 धावा झालेल्या आहेत. अजूनही 22 बनवायच्यात. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक येते 19. 19 चेंडू 22 धावा. स्ट्रायकर इनवर छोट्या. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका जो मात्र छोट्याच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक आले. बॉलवर 1 धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावपलकावर धावसंख्या 8. शेवटचे चेंडू 18 बनवायच्यात 20. स्ट्रायकर एंडवर बॅटर आता सुरेश. कपिल तयार. कपिलचा हा चेंडू. पंचांचा मात्र अभांतरचा इशारा. वाईट बॉल आणि वाईटच्या रूपाने 1 धावेल. संघात धावसंख्या धावपलकावर 9.
अंपायर डिसिजन विल बी फायनल. फक्त बीमर आणि रनआउट साठी श्रेय असेल. संघात धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर. 18 चेंडू 19 धाबा. कपिलचा बॉल फुल टॉस जो मात्र पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक धाब आली आणि एका धाबेच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 10 ऑन द बोर्ड. सुंदर असा चेंडू तितका चांगला फटका. छोट्याच्या बॅट मधून एक सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धाबा येताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाबा येतात. 2 धाबांच्या मदतीने टीम झापोडी 11 जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवर. शेवटचे 16 चेंडू आणि 16 धाबांची आवश्यकता आहे टीम झापोडी 11 ला. कपिलचा बॉल सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली. छोट्याला जीवनदान म्हणजे या मॅच मध्ये पराभवाला आमंत्रण आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धाबा कंप्लीट होतील. 3 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 धाबा धावफलकावर. आतापर्यंत आपण पाहिलं छोट्याच्या बॅटमधून एक चौकार आला. व्यतिरिक्त सिंगल डबल या धाबांवर खूप मोठं लक्ष मैदानामध्ये दिलेलं आहे. 15 धाबा धावफलकावर. विजयासाठी 15 चेंडू आणि 13 धाबा. कपिलचा हा चेंडू भन्नाट वेगानं. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 14 बनवायच्या 13 धाबा. सुंदर असा चेंडू तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. अंपायर डिसिजन पाहायचा आहे. 4 की 6 हा खणखणीत षटकार. 6 धावा. धावसंख्या धावफलकावर 21 धाबा. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये बनवायच्या आता 7 धाबा. गोलंदाज तयार आहेत. कपिल. सुंदर असा चेंडू कव्हरला. सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. 1 धाब आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा. 2 धाबांच्या पद्धतीने संघात धावसंख्या धावफलकावर झापोडी 11 23 धाबा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 12 बनवायच्या धाबा 5. डीजे श्रावण. चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता. क्वार्टर फायनलची लढत आहे. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी 12 चेंडू 5 धाबांची आवश्यकता टीम झापोडी 11 ला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. आकाश. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलेत. फटका अतिशय सुंदर सजवलाय. छोट्याच्या बॅटमधून आलेल्या या 2 धाबा आहेत. शेवटचे 11 चेंडू 3 धाबा. आवश्यकता जय बजरंग झापोड या टीमला या मॅच मध्ये विजय मिळवण्यासाठी. गोलंदाज तयार.
इथे टाकलेला बॉल लाईन खराब, पंचांचा अबांतरचा इशारा, वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलीकडे 26 धाबा. विजयासाठी आता 2 धाबांची आवश्यकता आहे. जय बजरंग झापवाडी या टीमला समोर संघ आपण पाहतोय मैदानामध्ये साजई अडचणींचा सामना करतोय. आकाश तयार होतील गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल, नो बॉल पंचांनी घोषित केलाय. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. जय बजरंग झापवाडी या टीमला सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा फटका आणि या दुसऱ्या दिवसामध्ये जय बजरंग झापवाडी हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन. लगेचच सेमी फायनल पहिल्या मैदानामध्ये सुरुवात होईल. छत्रपती संभाजीनगर त्यांना फाईट करेल जय बजरंग झापवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच टॉस साठी यायचं.